बघा, खूप सारे विद्यार्थी खूप सारे काम करणारे व्यक्ती असे असतात की जे काय करू शकतात, आपल्या कामात नाही तर आपल्या अभ्यासात काय करू शकत नाही, फोकस करू शकत नाही. तर आपण 2-5 मिनिटात तुमचा एकदम तुरळक वेळेत आपण काय करणार आहे, तुमचा फोकस चेक करणार आहे. तर बघा, तुमच्या समोर एक स्लाइड प्ले होईल. त्या स्लाइडवर तुमचे 1 ते 25 मध्ये अंक असतील. त्या अंकांमधून तुम्हाला करायचे काय, की ते अंक सर्व एक डिस्टर्ब अरेंजमेंट मध्ये आहेत, तर ते अरेंजमेंट मध्ये तुम्हाला लावायचे. 10 सेकंद ती स्लाइड चालेल. मग त्याच्यानंतर आपण काय करूयात, तर बघा, आता यात ही स्लाइड प्ले झालेली होती. त्याच्यात ज्यांनी 20 ते 25 पर्यंत जे आले आहेत, ज्यांचे नंबर्स आले आहेत, तर त्यांना जास्त फोकस करायची काही गरज नाही. ते खूप फोकस्ड आहेत. पण जे 15 ते 20 मध्ये आहेत, त्यांना थोडाफार फोकस करायची गरज आहे. आणि जे 10 ते 15 मध्ये आहेत, त्यांना खूप सारा फोकस करण्याची गरज आहे. तर तुमचा फोकस, तुमचा स्कोर काय आलेला आहे, हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आता हा फोकस वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर बघा, सर्वात पहिलं म्हणजे आपल्या डेली रुटीनमध्ये आपण मेडिटेशन ऍड केलं पाहिजे. तर मेडिटेशन कसं, की आपण सकाळी जेव्हा उठतोय तेव्हा आपण ध्यानस्थ बसलं पाहिजे. कारण की दिवसभर राहून आपल्या ब्रेनला एक हॅमरिंग होत असते. आणि दिवसभर आपल्याला काय होतं, रोजच्या प्रोसेसेसमध्ये आपलं जे माइंड असतं ते पण थकत असतं. त्याच्यामुळे त्याला पण रिकव्हर व्हायला टाइम लागतो. आणि आपण झोपेत असतानाही आपण विचार करत असतो, तर त्याला थोडासा टाइम लागतो. तर आपण सकाळी काय केलं पाहिजे, आपल्या डेली रुटीनमध्ये कमीत कमी अर्धा तास काय केलं पाहिजे, आपण मेडिटेशन ऍड केलं पाहिजे. हा सर्वात महत्वाचा मुद्दा. दुसरा एक मुद्दा म्हटलं, की आपलं डाएट क्लीन ठेवलं पाहिजे. जेव्हा बघा, आपलं जर पोट एकदम स्वच्छ असतं, तेव्हा आपल्याला काय असतं, की आपलं स्किन वगैरे चांगली असते. आपण एक्सरसाइज करत असताना आपली हेल्थ चांगली असते. तसंच आपल्या माइंडचं पण असतं. जेवढं हेल्दी अन्न आपण पोटात टाकू, तेवढंच हेल्दी आपलं काय ब्रेन वर्क करत असतं. आणि ब्रेनच्या एक्सरसाइजेस पण असतात. खूप एक्सरसाइज आपण बघितलं असेल, की आपण सरळ हात करतो आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. आणि याच्याने काय होतं, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढत असतं. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा आहे, की आपल्याला कॉन्सन्ट्रेशन वाढवायचंय, आपला फोकस वाढवायचा आहे, तर आपण सोशल मीडियाचा यूज सर्वात कमी केला पाहिजे. बघा, खूप साऱ्या मुलांना असं होतं ना, की आपण अभ्यास करत असतो आणि आपल्याला मध्येच आठवतं, एखादी रील्स आठवते, की आता नवीन नवीन ट्रेंडिंग मध्ये काही पण रील्स चालू असतात, ते गाणे आठवतात आपल्याला. जेव्हा हे आपण लिहायला नाही तर काहीतरी प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो, अभ्यास करायला सुरुवात करतो, आपल्याला आठवत असतं मेसेज, कोणाचा मेसेज पडलेला असेल, नाहीतर परत आपल्याला आठवतं की आई काय बनवत असेल, नाहीतर मित्र काय करत असतील. ह्या सर्व गोष्टी आपल्याला आठवत राहतात. हे सगळ्या गोष्टी कशामुळे करतात, की आपला कॉन्सन्ट्रेशन, आपला फोकस कमी असतो. याच्यासाठीच आपल्याला करायचंय, की सोशल मीडियाचा यूज कमी करायचा आहे. आणि चौथा वापर, आपण जर फोकस कसा करायचं, परत आपण जे शिकतोय त्याच्यात काय करायचं, आपण रोज थोडे थोडे टार्गेट्स आपल्याला फिक्स करायचे. की आज आपण 3 तास अभ्यास करणार आहे, तर 3 तास कसाही करून आपल्याला पहिले 20-25 दिवस, 1 महिना आपल्याला त्रास होत असतो. आणि त्याच्यानंतर आपण काय करत असतो, त्याच्यावर ओव्हरकम करत असतो. रोज जर आपण, आपल्या डोक्याला सवय असते, आता आपण एखादा चॅप्टर केला तर आपण, आपलं डोकं म्हणत असतं आता, की बस झालं, आता भरपूर झालं, आता काय करू, आपण उद्या करू. पण तुम्ही तुमच्या डोक्यावर फोर्स टाकून अजून हे करायचा प्रयत्न करायचा आहे, की नाही नाही, अजून एक चॅप्टर करून घेऊ, मग पुढे करू. परत ते झाल्यानंतर परत असं करायचंय, की नाही नाही, थोडंसं अजून वाचून घेऊ, थोडंसं अजून वाचून घेऊ. असं जर आपण सवय लावत गेलो, तर त्याच्याने काय होतं, की आपला अजून फोकस पण डेव्हलप होत असतो आणि आपले बसण्याची कॅपॅसिटी डेव्हलप होत असते. माइंडची कॅपॅसिटी पण आपली काय होईल, डेव्हलप होईल. तर अशा प्रकारे आपण हे सर्व गोष्टी फॉलो करायच्या आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.